लाडक्या बहिणींनो, पात्र असूनही लाभ का नाही आला? रखडलेले हप्ते जूनमध्ये एकत्र मिळणार का? अशी नवीन अपडेट पुन्हा घेऊन आलो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत? सर्वप्रथम आपण मागचे हप्ते का रखडले, ई-केवायसी आणि बँक अडचणीबद्दल माहिती. जर तुमचे पाठीमागचे हप्ते रखडले असेल, तर त्याच्या अडचणी आणि त्याचे उपाय देखील या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. त्याच्यानंतर पात्र असूनही लाभ का नाही आला? जर तुम्ही पात्र आहे आणि तुम्ही ई-केवायसी देखील केलेली असेल आणि तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतील, तर या पाठीमागची कारणे कोणती? आणि परत तुमच्या खात्यामध्ये ₹1500 पुन्हा सुरू करण्यासाठी काय करावे लागेल? हे आपण पाहणार. त्याच्यानंतर जूनमध्ये एकत्र पैसे मिळणार का? लाडक्या बहिणींनो, रखडलेल्या हप्त्यांची नवीन सरकारी अपडेट आलेली आहे. तर ही अपडेट कोणती आहे ते आपण पाहणार. त्याच्यानंतर नेमकं किती पैसे मिळणार? लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000, 4,000, 500 की ₹6,000 मिळणार? तर कोणत्या लाडक्या बहिणींना किती पैसे मिळणार हे आपण पाहणार. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं, पैसे मिळवण्यासाठी काय काय करावे? लाडक्या बहिणींनो, आजच तुम्हाला कोणती कामे केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार? तर हे सर्व महत्त्वाचं आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. तुमचे मागचे हप्ते का रखडले? लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी अपूर्ण. जर तुम्हाला हप्ता आला नसेल तर तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल. योजनेचे पैसे मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. अनेक महिलांची ई-केवायसी वेळेत न झाल्यामुळे हप्ते थांबवले आहे. भरपूर लाडक्या बहिणींचं, जवळपास भरपूर म्हणजे लाखो लाडक्या बहिणींचं ई-केवायसी न केल्यामुळे त्यांचा हप्ता थांबवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आधार लिंक नसणे, बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसणे किंवा डीबीटी पर्याय सक्रिय नसणे हे पैसे खात्यात न येण्याचे सर्वात मोठे कारण. मिळालेल्या माहितीनुसार सर्वात मोठे कारण कोणते? बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसणे किंवा डीबीटी पर्याय सक्रिय नसणे हे समोर आलेले आहे. तर भरपूर लाडक्या बहिणी पात्र असतानाही लाभ का नाही आला? तर याच्या पाठीमागचे कारणे आपण पाहतोय. तर सगळ्यात मोठं कारण हे आधार लिंक नसणे. त्याच्यानंतर अर्जातील त्रुटी, अर्जात भरलेली माहिती आणि कागदपत्रामधील तफावत. अर्जात भरलेली माहिती वेगळी आणि कागदपत्रावरील माहिती वेगळी. या कारणास्तव लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही. अशा कागदपत्रामध्ये तफावत आढळल्यास किंवा चुकीची माहिती असल्यास पैसे बँक खात्यात जमा होत नाही. लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या कागदपत्रावरील माहिती, ई-केवायसीचा फॉर्म जेव्हा भरला, जी माहिती भरली आणि कागदपत्रातील माहिती ही दोन्ही माहिती जर सेम असेल, सारखी असेल, तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार. पण याचं तिसरं कारण सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या. तुमच्या कागदपत्रावरील जर नाव देखील काही बदल असेल किंवा कोणतीही एक चूक असेल आणि तुम्ही भरलेली माहिती देखील वेगळी असेल, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील. तर लाडक्या बहिणींनो, तिसरं कारण देखील खूप महत्त्वाचं आहे. जर असं काही झाले असेल तर त्या लाडक्या बहिणींना परत एक पुन्हा संधी मिळणार आहे. ती कशी मिळणार आहे, काय मिळणार आहे, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सांगितलेलं आहे. पात्र असूनही लाभ का नाही आला? लाडक्या बहिणींचा सगळ्यात मोठा प्रश्न. पात्र आहे, ई-केवायसी केलेली आहे, म्हणजे ई-केवायसी पण केली आणि पात्र देखील आहे, तरी देखील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे का नाही आले? तर याच्या पाठीमागचं कारण आहे डीबीटी समस्या. तुम्ही अर्ज अप्रूव्ड असूनही आधार म्हणजे NPCI नसेल किंवा डीबीटी बंद असेल तर पैसे येत नाही. खाते डोरमंट असल्यास बँकेतून पैसे परत जातात. तर लाडक्या बहिणींनो, आधार लिंक नसेल किंवा डीबीटी बंद असेल तर पैसे येत नाही, ते परत जातात. म्हणजे तुम्ही या ठिकाणी पात्र आहात आणि ही केवायसी देखील तुमची अप्रूव्ड झालेली आहे, तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही. तर त्यासाठी हे दोन्ही कामे महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर दुसरे कारण म्हणजे नावात तफावत. शासनाकडून पैसे पाठवताना PFMS द्वारे पडताळणी होते. तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि बँक पासबुकवरील नाव महत्त्वाचं समजून घ्या. आधार कार्डवरील नाव आणि बँक पासबुकवरील नाव यामध्ये तफावत असल्यास व्यवहार फेल होतो.
भरपूर लाडक्या बहिणीचे मला मेसेज आलेले आहे, कमेंट्स देखील आलेले आहे, की सर आमचं आधार कार्डवरील थोडं नाव वेगळं आहे, बँक पासबुकवरील नाव वेगळं आहे. काही लाडक्या बहिणींचं माहेरचं नाव वेगळं होतं आणि इकडं आल्यानंतर परत नाव बदललेलं आहे. तर असं भरपूर लाडक्या बहिणीसंग झालेलं आहे, की आधार कार्डवरील नाव वेगळं, बँक पासबुकवरील नाव वेगळं आणि हे कधी झालेलं आहे? ई-के-वाय-सी. लाडक्या बहिणीनो या ठिकाणी समजून घ्या. ज्या लाडक्या बहिणीनं ई-के-वाय-सी केली त्याच्यानंतर तुमचा हप्ता बंद झाला, तर समजून घ्या या छोट्या-छोट्या कारणानं तुमचा हप्ता बंद झालेला आहे. तुमचं आधार कार्डवरील नाव, बँक पासबुकवरील नाव यामध्ये तफावत असल्यास व्यवहार फेल होतो. कोणताही एक अक्षर मध्ये तुमचं काही चूक असेल किंवा नावात तफावत असेल, वेगवेगळं असेल, तर तुमचा व्यवहार किंवा तुमचे पाठवलेले पैसे हे पाठवतच नाही. कारण हे सिस्टीम तांत्रिक असल्यामुळे, हे काही माणूस पाठवत नाही. हे तांत्रिक असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये जर नाव हे मॅच नाही झालं किंवा सारखं नसलं, तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येत नाही. लाडक्या बहिणींनो या ठिकाणी समजून घ्या. हे सगळ्यात नावात तफावत जर थोडीही काही चूक असेल, तरी चेक करून घ्या. जन्मतारीख चेक करा. तुमचा नाव चेक करा, आडनाव चेक करा. काहीही नाव चेक करून घ्या. जर काही तफावत असेल, तर तुमचे पैसे येत नाहीये, तर हे सगळ्यात मोठं कारण आहे. ई-के-वाय-सी केल्यानंतर तुमचा हप्ता बंद का झाला? याच्या पाठीमागचं सगळ्यात मोठं कारण. ई-के-वाय-सी पडताळणी सुरू. सध्या लाडकी बहिणीची ई-के-वाय-सी पडताळणी सुरू आहे. ज्यांची पडताळणी पूर्ण होऊन त्या पात्र ठरतील. लाडक्या बहिणींनो, सध्याला का सांगितलं ई-के-वाय-सीची पडताळणी सुरू आहे. हे ठिकाणी सगळ्यात मोठी माहिती म्हणजे आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलेले आहे, की ई-के-वाय-सीची पडताळणी सुरू आहे. ज्यांची पडताळणी पूर्ण होऊन त्या पात्र ठरतील. म्हणजे लाडक्या बहिणींनो, पडताळणी सुरू आहे आणि तुम्ही जर त्या पडताळणीमध्ये पात्र झाला, तर त्यांना टप्प्याटप्प्याने पैसे खात्यात पाठवले जात आहे, असं स्वतः आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमचे जर पैसे आले नसतील, तुम्हाला माहिती आहे आम्ही कागदपत्र व्यवस्थित दिलं आणि ई-के-वाय-सी पण व्यवस्थित भरलेले आहे फॉर्म आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला फेब्रुवारीपर्यंत पैसे आले किंवा मार्चचे पैसे आले, तर घाबरून जाऊ नका. 100% तुम्हाला पैसे येणार आहे टप्प्याटप्प्याने. असं स्वतः सांगितलेलं आहे आदिती तटकरे यांनी, की ई-के-वाय-सी पडताळणी सुरू आहे. हे तांत्रिक असल्यामुळे जसं लाडक्या बहिणी या पात्र ठरतील, त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, हे आहे तुमचं लाभ नाही यायचे कारणे. पात्र असूनही लाभ का नाही आला हे तुम्हाला समजलंच असेल आणि तुम्ही ई-के-वाय-सी केलेली आहे आणि पात्र देखील आहे, तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. तर चिंता करू नका, काळजी करू नका लाडक्या बहिणींनो. ही आनंदाची बातमी तुम्हाला घेऊन आलो आहे. समोर पाहूया, रखडलेले पैसे जूनमध्ये मिळणार का? मग आता हे पैसे तुम्हाला माहिती झालं, की तुमचे पैसे मिळणार की नाही मिळणार. पण आता हे रखडलेले पैसे जूनमध्ये मिळणार का? तर लाडक्या बहिणीनो, याचं उत्तर आहे होय, नक्की मिळणार. प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. हे देखील सांगितलं टप्प्याटप्प्याने कोणाच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. त्याच्यानंतर ज्या पात्र महिलांनी आता आपली ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे, त्यांची बँक खाते आधारशी लिंक झाले आहे, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. सरकारने प्रलंबित हप्ते देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तुमचे मार्च, एप्रिल आणि मे महिन्याचे रखडलेले पैसे जून महिन्याच्या हप्त्यासोबत एकत्र तुमच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. ही मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला सांगतोय, ही खरी माहितीनुसार सांगतोय. आतापर्यंत पाठीमागचे सगळे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, तर सगळी खरी माहिती ज्या दिवशी हप्ता जमा होणार आहे त्या दिवशी किंवा कोणत्या दिवशी हप्ता जमा होणार आहे, ही देखील सगळी खरी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती सांगितलेली आहे. पाठीमागचे सर्व व्हिडिओ पाहिले असतील तुम्ही, तर तुम्हाला माहीत असेल आपल्या चॅनलवरती खरी माहिती तुम्हाला मिळते. तर लाडक्या बहिणींनो, ही सगळ्यात आनंदाची बातमी आहे. तर तुम्हाला पैसे मिळणार आहे रखडलेले जूनमध्ये. समोर पाहूया, खात्यात नेमकं किती पैसे जमा होणार. रखडलेले महिने, रखडलेली रक्कम, जून महिन्याचा हप्ता, एकूण मिळणारी रक्कम. जर लाडक्या बहिणींनो फक्त मे महिना बाकी असेल, तर समजून घ्या रखडलेली रक्कम किती तुमची 1500 रुपये फक्त मे महिन्याची आणि तुम्हाला
जून महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये असे मिळून टोटल तुम्हाला 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. आणि जर तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे पैसे आले नसतील म्हणजे एप्रिल आणि मे, तर तुम्हाला रखडलेली रक्कम किती आहे? 3000 रुपये. आणि तुम्हाला जून महिन्याचा हप्ता हा किती आहे? 1500 रुपये. तर असे पूर्ण तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 4500 रुपये येणार लाडक्या बहिणींनो. ही सगळ्यात आनंदाची बातमी आहे. त्याच्यानंतर जर तुमचे 3 महिन्याचे पैसे रखडले असतील म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे, तर असे तिन्ही महिन्याचे पैसे मिळून किती झाले? 4500 रुपये. आणि जून महिन्याचा हप्ता हा 1500 रुपये. ज्या लाडक्या बहिणींचे फेब्रुवारीनंतर पैसे आले नसतील, तर अशा लाडक्या बहिणींना 3 महिन्याचे पैसे मिळून 4500 आणि जून महिन्याचा हप्ता असे मिळून 6000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, ही सगळ्यात आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला फेब्रुवारी नंतर हप्ता आला नसेल, तर तुमच्या खात्यामध्ये 6000 रुपये जमा होणार आहे. जर 2 महिन्याचे आले नसतील तर 4500, एकच महिन्याचा आला नसेल तर 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे, हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदित्य तटकरे यांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे आणि त्यांना जर हप्ता आला नसेल तर काळजी करू नका. तुम्ही जर पात्र असाल, ई-के-वाय-सी केलेली असेल, तर तुमच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहे. आत्ताच तुम्हाला सांगितलं आणि परत देखील सांगतो, तर तुमच्या खात्यामध्ये 6000 रुपये जमा होणार आहे. जर फेब्रुवारीच्या नंतर तुम्हाला हप्ता आला नसेल, तर तुमच्या खात्यामध्ये 6000 रुपये जमा होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, पैसे मिळवण्यासाठी आजच करा ही 2 कामे. ही 2 कामे केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. तर लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला वाटत असेल आमचे पैसे जमा झाले पाहिजे, तर तुम्हाला आजच करायची हे 2 कामे. सगळ्यात अगोदर ॲप्लिकेशन स्टेटस तपासा. पोर्टलवरती लॉग इन करून तुमच्या अर्जाची स्थिती म्हणजे स्टेटस अप्रूव्ड आहे की पेड आहे किंवा पेंडिंग आहे हे तपासायचे आहे. भरपूर लाडक्या बहिणींचा अर्ज हा काय दाखवत आहे? अप्रूव्ड दाखवत आहे, त्याच्यानंतर पेंडिंग दाखवत आहे किंवा रिजेक्टेड दाखवत आहे. या तिन्हीपैकी काही एक दाखवत आहे. भरपूर लाडक्या बहिणींचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतोय की सर, पोर्टलवरती हे लॉग इन होत नाही. पासवर्ड हा टाकल्यानंतर एरर येत आहे. तर भरपूर लाडक्या बहिणींना मी सांगतोय की तुम्ही सकाळी सकाळी प्रयत्न करा. का बरं? याचं सर्व्हर हे डाऊन असल्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींचं स्टेटस हे चेक होत नाही आहे. तर लॉग इन होत आहे. भरपूर लाडक्या बहिणींना मी सांगतोय लॉग इन होत आहे. तुम्हाला काय करायचं आहे? ॲप्लिकेशन स्टेटस हे सकाळी सकाळी चेक करायचं आहे. त्याच्यानंतर जर तुमचा फॉर्म हा अप्रूव्ड दाखवत असेल किंवा पेंडिंग दाखवत असेल किंवा रिजेक्टेड दाखवत असेल, तर याचे सगळ्यांचे उपाय आपल्याच चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये जाऊन पाहायचं आहे. जर तुमचा अप्रूव्ड दाखवला असेल तर 100% तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार. पण जर पेंडिंग दाखवत असेल तर लाडक्या बहिणींनो, याचा देखील उपाय 100% खात्रीशीर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. याचे उपाय आपल्या चॅनलवरती मिळणार. त्याच्यानंतर जर रिजेक्टेड झाला तर घाबरून जाऊ नका. लाडक्या बहिणींना याचा देखील उपाय आहे. पण तो काय करायचं, काय नाही करायचं, त्याच्यानंतर तुमचे अडकलेले पैसे मिळणार याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आहे. तर याचं स्टेटस सगळ्यात अगोदर तुम्हाला चेक करायचं आहे. वाटलंच तर मला कमेंट्स करून कोणताही शंका विचारा. मी त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करणार. त्याच्यानंतर तुमचं बँक डी-बी-टी सुरू करायची आहे. फक्त आधार कार्ड बँकला लिंक करणं महत्त्वाचं नाही. त्या ठिकाणी तुम्हाला डी-बी-टी सुरू करायची आहे. म्हणजे काय करायचं आहे? तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक करून आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डी-बी-टी सुरू करावी लागणार आहे. तुम्हाला बँकेत जाऊन त्या ठिकाणी अपडेट करावी लागणार आहे. भरपूर लाडक्या बहिणींना काय झालेलं आहे? आधार कार्ड हे बँकला लिंक करून टाकलं, त्याच्यानंतर डी-बी-टी ही सुरू केलीच नाही किंवा त्यांना अपडेट ही केली नाही. तर तुम्हाला विनंती आहे लाडक्या बहिणींनो, बँकेत जाऊन विचारा, आमचं डी-बी-टी सुरू आहे, ॲक्टिव्ह आहे की नाही आहे. जर तुमचं ॲक्टिव्ह असेल, सुरू असेल तर चिंता करू नका. जर सरकारने पैसे पाठवले तर डायरेक्ट थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार. लाडक्या बहिणींनो, तुमचे काही प्रश्न आहेत का? लाडकी बहीण योजनेबाबत तुमच्या मनात अजून काही शंका असेल
तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. भेटूया पुढच्या अशा नवीन अपडेट सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.